नमस्कार मित्रांनो, मी शोभम पवार. मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे महाडीबीटी स्कॉलरशिपचे ऑनलाईन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण हा स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा आहे A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहे. तसेच ज्यांचं नवीन रजिस्ट्रेशन असेल ते नवीन कसा फॉर्म भरू शकतात, ज्यांचं जुनं आहे ते रिन्युअल कशा पद्धतीने करू शकतात, A to Z प्रोसेस लाईव्ह असणार आहे. तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. आणि तसेच महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप असते आणि त्यांना 100% ही स्कॉलरशिप मिळू शकते, सर्व माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर ज्यांचं इथे अकाउंट आहे ऑलरेडी, जे जुने आहेत त्यांचं अकाउंट आहे, त्यांनी डायरेक्टली आपलं युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करू शकता. युजर नेमसुद्धा नसेल तर युजर नेमसुद्धा तुम्ही काढू शकता इथून फॉरगॉट करून. जे जुने आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन झाला. आता जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं आहे, दोघांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहायचा आहे. आता जे नवीन आहेत त्यांनी राईट साईडला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधारला DBT लिंक झालं पाहिजे. आता इथे तुम्हाला ॲप्लिकंट नेम विचारलं जाईल. आता ॲप्लिकंट नेममध्ये आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं टाकायचं आहे. त्यानंतर युजर नेम टाकायचं आहे. जे 4 कॅरेक्टरपासून 15 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही युजर नेम काहीही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड टाकताना तुमचं नाव त्याच्यामध्ये टाकू नका. दुसरं कोणाचं व्यक्तीचं नाव टाकून किंवा @123 अशा पद्धतीने 8 कॅरेक्टरचा पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे आणि पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. अशा पद्धतीने पासवर्ड तयार केल्यानंतर खाली तुम्हाला ईमेल ID विचारेल. ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. जर ईमेल ID नसेल तर तुम्ही हा ऑप्शन सोडून देऊ शकता, मॅन्डेटरी नाही आहे. ईमेल ID जर असेल तर ईमेल ID टाकायचा आहे. गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर विचारेल. मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. गेट मोबाईल OTPवरती क्लिक करायचं आहे. ईमेल IDवरचा आणि मोबाईलवरचा जो काही OTP येईल तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जो काही व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि दोन्हीचं OTP व्हेरीफाईड करून घ्यायचे आहेत. OTP व्हेरीफाईड झालेले तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा आहे तसा टाकायचा आहे आणि खाली रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्यांनी अकाउंट उघडलं नव्हतं, जे नवीन आहेत त्यांनी इथे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, युजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला आपला युजर ID आणि पासवर्ड माहीत आहे. आत्ता आपण जो बनवला होता तो इथे टाकायचा आहे. ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी फॉरगॉट पासवर्ड, फॉरगॉट युजर नेम करून मिळवू शकता, परत काढू शकता. मी आता अकाउंट बनवलं आहे त्यामुळे मी ती युजर नेम आणि पासवर्ड तुमचा टाकायचा आहे. कॅप्चा आहे तसं टाकून लॉग इन हिअरवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक कराल तर इथे तुमचं लॉग इन होईल. आता जे नवीन आहेत, आपण ज्यांचं नवीन रजिस्ट्रेशन करतो आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन येईल. जे जुने आहेत त्यांना हा ऑप्शन येणार नाही. जे नवीन आहेत त्यांनी आपला डू यू हॅव आधार नंबर तर येस करायचं आहे आणि आपला आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर चूज ऑथेंटिकेशन टाईपमध्ये OTP सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपला आधार कार्ड नंबर टाका, OTP सिलेक्ट करा. त्यानंतर हे जे टर्म्स अँड कंडिशन आय अग्री करा आणि सेंड OTPवरती क्लिक करा. जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचा आहे. आपण ही जी प्रोसेस बघतोय, जे नवीन आत्ता ॲडमिशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे, जे नवीन फॉर्म भरत आहेत. तर इथं मी व्हेरीफाय करतो. तर आपलं इथे व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर ओके करायचं आहे. आता आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे. आता जे जुने आहेत आणि जे नवीन आहेत त्यांनी दोघांनीसुद्धा आपलं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. पहिलं एक काम सर्वांनी करायचं आहे ते म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्ड DBT लिंक असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेफ्ट साईडला आधार बँक लिंक, त्याचं स्टेटस तुम्हाला पाहायचं आहे. तर इथे आधार बँक लिंक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपली प्रोफाईल आपल्याला आता नंतर भरायची आहे. अगोदर आपल्या आधार कार्डला जे काही
बँक अकाउंट आहे ते लिंक आहे का नाही हे तुम्ही इथं चेक करू शकता. जर अशी फुली असेल, चुकीची खूण असेल तर तुमचं इथे लिंक नाही आहे. तर लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी गेट आधार स्टेटसचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. गेट आधार स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, जर तुमचं असं अगोदर दाखवत असेल आणि त्यानंतर बरोबर जी खूण झाली तर तुमचं लिंक झालेलं आहे. जर लिंक नाही झालं तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन लिंक करून घ्या. त्यानंतर आता प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि आपल्याला या जे काही 6 स्टेप आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला या 6 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. जे जुने आहेत, जे नवीन आहेत, सर्वांनी हे आता फॉलो करायचे आहेत. या 6 स्टेप पूर्ण करण्यासाठी खाली यायचं आहे. आधार नंबर आहे, नेम आहे, अशी माहिती दिसेल. अपडेट करायचं असेल तर अपडेट करू शकता तुम्ही, नाव वगैरे. आता खाली यायचं आहे. ॲप्लिकंट फुल नेम. खाली येऊन SSC मार्कशीटवरती जसं नाव आहे किंवा LCवरती जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. अगोदर जर आडनाव असेल SSC मार्कशीटवरती तर इथे अगोदर आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर नाव, त्यानंतर वडिलांचं नाव. आता त्यानंतर पॅरेंट गार्डियन मोबाईल नंबर, पॅरेंट्सचा जो काही मोबाईल नंबर आहे पालकांचा तो टाकायचा आहे. आणि मॅरियल स्टेटस, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात का डिवोर्स, जे काही ऑप्शन आहेत, म्हणजे लग्न झालं आहे का नाही झालं ते ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर रिलिजन डिटेल्स. आता रिलिजन आपलं काय, कुठला धर्म आहे, जो काही धर्म असेल तो इथे निवडायचा आहे. मी आपलं हिंदू निवडतो. आता कास्ट डिटेल्स, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, कास्ट ज्यामध्ये OBC आहे, SBC आहे, SC ST VJNT जनरल, SBC जनरल म्हणजे ओपन, अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी इथे दिलेली आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता मी OBC समजा निवडली तर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहात, म्हणजे जात कोणती आहे तुमची ही इथे तुम्हाला शोधावी लागेल आणि यामधून शोधून तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. कास्ट कॅटेगरी अगोदर सिलेक्ट करायची, त्यानंतर जी काही कास्ट आहे, आपली जात आहे, ती जात निवडायची. त्यानंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर जे कॅटेगरीमध्ये आहेत, ज्यांना आरक्षणमध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. तर ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे ओपनमध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. आता ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना इथं विचारलं जाईल की डिड यू रिसीव द सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही जे काही सर्टिफिकेट काढलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट ते माही सेवा केंद्र वगैरे ऑप्शन विचारले जातील. इथे काही करायची गरज नाही, इथे काही क्लिक होणार नाही. आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, खाली तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा जो काही नंबर आहे तो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. वरती काही करायचं नाही, कास्ट सर्टिफिकेट नंबर फक्त विचारला आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट उघडा, त्याच्यावर कास्ट सर्टिफिकेटवरती आउटवर्ड नंबर असेल, आउटवर्ड नंबर टाका. आउटवर्ड नंबर नसेल तर तुम्ही सिरियल नंबर टाका आणि सिरियल नंबर जर नसेल तर तुम्ही बारकोडच्या खालचा जो काही नंबर असतो तो सुद्धा टाकू शकता. या तिन्हीपैकी तुम्हाला टाकायचं आहे. आउटवर्ड नंबर नसेल तर सिरियल नंबर टाका, सिरियल नंबर नसेल तर बारकोडच्या खालचा टाका. त्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यातलं तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते विचारलं जाईल. आता जे ओपनमध्ये आहेत त्यांना हा ऑप्शन येणार नाही, जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना हा ऑप्शन येईल. तर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जिथून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट नाव, नेम, ॲप्लिकंट नेम म्हणजे तुमचं पूर्ण नेम टाकायचं आहे जसं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती असेल. त्यानंतर इश्यू ऑथॉरिटी, ऑथॉरिटी काय आहे, ऑथॉरिटी तुमच्या सर्टिफिकेटवरतीच असते. सब डिव्हिजनल ऑफिसर असेल किंवा बाय कलेक्टर असेल किंवा तहसीलदार असेल तर तिथे जास्त करून सब डिव्हिजनल ऑफिसर असतं, SDO. तर SDO असेल तर SDO सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आता इथे तुम्हाला JPEG PNG PDF स्वरूपामध्ये तुम्ही 15 KB पासून ते 256 KB पर्यंत जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्ही अपलोड करू शकता. जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड झालेलं आहे का नाही पुढे व्ह्यू बटनावरती क्लिक करून पाहायचं आहे. त्यानंतर इश्यू डेट, कास्ट सर्टिफिकेटवरती पाहायचं आहे की आपलं कास्ट सर्टिफिकेट कधी काढलेलं आहे. तिथे इश्यू डेट दिसेल तुम्हाला, ती इश्यू डेट तुम्ही कधी काढलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट ती इथे तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. खाली शेवटी असू शकते किंवा वरती, खाली शेवटी जास्त करून असते. त्यानंतर खाली दुसरा ऑप्शन आहे इन्कम डिटेल्स. आता हा ऑप्शन सर्वांना येईल. फॅमिली ॲन्युअल इन्कम विचारेल, तुमचा जो काही ॲन्युअल इन्कम आहे, कौटुंबिक आपल्या फॅमिलीचा वार्षिक जे काही उत्पन्न आहे ते टाकायचं आहे. जो तुम्ही तहसीलदारकडून उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे त्याच्यावरती जे काही इन्कम सर्टिफिकेट काढले आहे त्याच्यावरती जे इन्कम असेल तोच इन्कम इथे टाकायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट तर येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली इन्कम सर्टिफिकेटचा नंबर विचारेल. तर इन्कम सर्टिफिकेटचा नंबर कुठे असेल तर समोर
सर्टिफिकेट घ्या आणि त्यामध्ये सिरियल नंबर बघा, सिरियल नंबर टाका. सिरियल नंबर नसेल तर बारकोडच्या खालचा नंबर टाकू शकता. त्यानंतर इश्यू ऑथॉरिटी. इश्यू ऑथॉरिटीमध्ये तुमचं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे तुम्हाला कुणाकडून भेटलेलं आहे त्याच्यावरती ऑथॉरिटीचे नियम असते. तहसीलदारकडून जास्तीत जास्त असतं, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर तहसीलदार सिलेक्ट केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे 256 KB पर्यंत. तर मी इथे अपलोड केलेलं आहे. एकदा अपलोड झालेलं आहे का नाही व्ह्यू बटनावरती क्लिक करून चेक करा. त्यानंतर डेट ऑफ इश्यू, हे सर्टिफिकेट कधी निघलेलं आहे त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. इथे डेट तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता पुढचं आहे डॉमोसाईल डिटेल्स. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर त्यामुळे इथे आपल्याला आर यू डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, तर इथे आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट, तर डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, तर येस करायचं आहे. आता आपल्याकडे जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्याचं ते कुणाचं आहे, सेल्फ स्वतःचं आहे का, फादरचं आहे का, ब्रदरचं आहे का, सिस्टरचं आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. स्वतःचं नाव असेल डोमासाईल सर्टिफिकेटवरती तर सेल्फ सिलेक्ट करा. फादरचं सेपरेट असेल फादरचं सर्टिफिकेट तर फादरचंच टाकू शकता. पण मी इथे सेल्फ काढलेलं आहे त्यामुळे मी सेल्फ सिलेक्ट करतो. त्यानंतर आता खाली येऊन डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर विचारला जाईल. सिरियल नंबर टाका. सिरियल नंबर असेल त्याच्यावरती. सिरियल नंबर जर तुम्हाला नसेल तुमच्या सर्टिफिकेटवरती तर तुम्ही आउटवर्ड नंबर टाकू शकता आणि आउटवर्ड सुद्धा नंबर असेल तर बारकोडचा जो खालचा आहे तो टाकू शकता. त्यानंतर ॲप्लिकंट नेम पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इश्यू ऑथॉरिटी. ऑथॉरिटी जे काही डोमासाईल आहे ते कोणत्या ऑफिसमधून भेटलं आहे, तहसीलदार ऑफिस असेल किंवा काय, तर मी तहसीलदार सिलेक्ट करतो. आणि डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे 15 KB ते 256 KB पर्यंत. आणि डेट ऑफ इश्यू म्हणजे ते सर्टिफिकेट कधी काढलं, डेट तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटच्या खाली शेवटी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुमचं हे झालेलं आहे. आता पुढचं पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स. आर यू सॅलरीड, म्हणजेच तुम्ही जर कमवत आहात का. जर तुम्ही कमवत असाल तर येस करा. तुम्ही कुठे जॉब वगैरे करत असाल त्या जॉबचा टाईप वगैरे, डिझॅबिलिटी अशा ऑप्शन येतील. जर तुम्ही जॉब करत असाल तर येस करा, नसेल करत तर नो करा. त्यानंतर डिझॅबिलिटी ऑफ एनी टाईप, जर कुठे अपंग वगैरे असाल, परमनंट अपंग आहे का, किती टक्के अपंग आहे, कशामध्ये अपंग आहे, सर्टिफिकेट आहे का असं विचारलं जाईल. तर अपंग नाही म्हणून मी नाही करतो, असेल तर तुम्ही येस करू शकता. त्यानंतर खाली आधार बँक डिटेल्स विचारेल. आता इफ यू आधार लिंक बँक अकाउंट जे आहे ते जनधन आहे, युवा अकाउंट आहे, तर इथे आपल्याला येस करावं लागेल. कारण तुमचं जे अकाउंट आहे ते स्टुडंट अकाउंटमध्ये मोडतं, त्याची लिमिट कमी असते. तर तुमचं स्टुडंट अकाउंट आहे त्यामुळे येस करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आता बँकेच्या डिटेल्स द्यायचे आहेत. तुमचं जे काही स्टुडंटचं अकाउंट आहे बँकेचा अकाउंट नंबर टाका, IFSC कोड टाका, ॲटोमॅटिकली ब्रँचचं नाव तिथे येईल. त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता मी सगळी माहिती डॉक्युमेंट वगैरे सगळी माहिती आता मी जशी सांगितली सगळी भरलेली आहे. तसेच मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आपली पहिली स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. जे रिन्युअल करतायत त्यांनीसुद्धा आपली माहिती चेक करा. नवीन जे काही सर्टिफिकेट असतील, इन्कम सर्टिफिकेट असेल नवीन काढलेलं असेल ते अपलोड करा. आणि जे नवीनसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा आपली ही सगळी माहिती भरा. आता दुसरी स्टेप आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. ॲड्रेस तुमचा आधार कार्डवरती जो आहे तो इथे ॲटोमॅटिकली आलेला दिसेल. तो ॲड्रेस परमनंट ॲड्रेस दिसेल. आता खाली जर करस्पॉन्ड ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर खाली तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे वेगळा आहे का. जर वेगळा करस्पॉन्ड ॲड्रेस आणि वेगळा असेल तर तुम्हाला नो करायचं आहे. आणि खाली तुम्ही जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही फिल करू शकता. नसेल तर येस करून इथे डायरेक्टली आपली सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप येते अदर इन्फॉर्मेशन. तर पॅरेंट्स गार्डियन डिटेल्स. फादर आहेत का, तर आपले फादर आहेत त्यामुळे येस करायचं आहे. फादर नसतील तर नो करायचं आहे. फादर आहेत तर येस करा. फादरचं पूर्ण नाव टाका, ऑक्युपेशन टाका, नक्की ते काय करतात ते, सॅलरीड आहेत का, सॅलरी आहे का, दुसरं काय करतात तर ते टाका. तसेच मदरची सुद्धा माहिती, मदर आहे का तर येस करा. त्यानंतर मदरचं नाव टाका पूर्ण. सॅलरीड जॉब वगैरे करत असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आईवडिलांची इथे संपूर्ण माहिती भरायची आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथे अदर इन्फॉर्मेशन सेव्ह झाली. आता आपण करंट कोर्स इन्फॉर्मेशन आपले चौथं ऑप्शन घेणार आहेत. इथं आल्यानंतर आता ॲडमिशन इयर इन द करंट कोर्स. आता करंट तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं आहे का, तुम्ही FYला ॲडमिशन घेतलेलं आहे हे तुम्हाला द्यावं लागेल. का SY TY जे काही ॲडमिशन तुम्ही आता करंट 2023ला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर 23ला ॲडमिशन तुम्ही कुठं घेतलेलं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं आहे. इन्स्टिट्यूट तालुका
कोणत्या तालुक्यामध्ये ते तुमचं कॉलेज आहे, त्यानंतर क्वालिफिकेशन लेवलमध्ये तुम्ही FYला ॲडमिशन घेतलं आहे का, SSCला, FYJCला, त्यानंतर सेकंड इयर, थर्ड इयर, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही असतील, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असतील, काही जण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे FY, SY, TY त्याच्यात घेतले असतील. तर माझ्या केसमध्ये मी इथे काय घेतलं आहे, FYJC म्हणजे 11वीला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे मी आत्ता करंट 11वी सिलेक्ट करतो. त्यानंतर स्ट्रीम विचारले जाईल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ते स्ट्रीम सिलेक्ट करा. त्यानंतर कॉलेजचं नाव विचारलं जाईल, तर कॉलेजचं नाव इथं व्यवस्थित चेक करून घ्या. कॉलेजचं नाव इथे तुमचं असेल, कॉलेजचं नाव नसेल तर एकदा कॉलेजमध्ये विचारा की MHADBT स्कॉलरशिप भरायची आहे का, आम्ही फॉर्म भरू शकतो का, आपल्या कॉलेजचं नाव MHADBT स्कॉलरशिपमध्ये आहे का, एकदा कन्फर्म करा. तर इथे कॉलेजचं नाव सिलेक्ट करा तुमच्या. त्यानंतर कोर्स नेम, तर इथे 11th सायन्स एडेड, 11th सायन्स अनएडेड, अनुदानित आहात का विना अनुदानित. एडेड म्हणजे अनुदानित, म्हणजे कमी फीज भरून जे काही ॲडमिशन होतं ते एडेडमध्ये, आणि अनएडेडमध्ये जास्त फीज असते ते अनएडेड. त्यानंतर इयर ऑफ स्टडी, तर आपण फर्स्ट इयरला आहे त्यामुळे फर्स्ट इयर. त्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे का, तर आपलं इथे कंप्लीट झालेलं नाही, त्यामुळे आपण फर्स्ट इयर पर्सिंग असं टाकणार आहोत. तर फर्स्ट इयर पर्सिंग सिलेक्ट करायचं आहे. ज्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट झालं असेल तर त्यांनी खालचे डिलीट करायचे इथले ऑप्शन आणि ते पर्सिंग टाकू शकतात. खाली जे काही कंप्लीट झालं असेल ते अगोदर डिलीट करा आणि त्यानंतर इथे आपली ॲडमिशन 2022मध्ये असेल तर 22 वगैरे टाकून जे काही माहिती सगळी भरून तुम्ही कंप्लीटेड करायचं आहे आणि त्यानंतर करंटची माहिती टाकायची. आता ॲडमिशन डेट जे आहे ते टाकायची, ॲडमिशन कधी घेतलं, ॲडमिशन डेट टाकल्यानंतर फीज पेड, ॲडमिशन डेट तुम्हाला कुठे भेटेल, ॲडमिशनची जी काही रिसिप्ट असते त्यावरती, आणि फीज पेड किती फीज एकदा कॉलेजमध्ये कन्फर्म करून घ्या. काही जणांना 0 टाकायला सांगितलं असेल तर त्यांनी 0 टाका, आणि ज्यांना जी काही फीज पेड केलेली आहे तर त्यांच्या रिसिप्टवरती असते किती फीज पेड केलेली आहे ती फीज इथे टाका. त्यानंतर अपलोड फीज ॲडमिशन रिसिप्ट, ॲडमिशनची जी काही पावती आहे, रिसिप्ट आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे. जर भेटली नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता, पण जास्त करून ॲडमिशनची जी काही रिसिप्ट आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर जे काही मोड तुम्ही रेग्युलर करता आहेत का ते वगैरे, आणि तुमची कॅटेगरी काय आहे ती कॅटेगरी करून सेव्ह करा. तुम्ही पाहू शकता आपलं इथे जे काही करंट कोर्स आहे, मी आत्ता 11thला ॲडमिशन घेतल्यामुळं काय टाकलं आहे, मी पर्सिंग केलेलं आहे. आता काही जे रिन्युअल करत आहेत त्यांनी काय करायचं आहे ते एकदा लक्षात घ्या. जे रिन्युअल करत आहेत त्यांनी काय करणार, इथलं डिलीट मारायचं. जे कंप्लीट झालं, समजा FY कंप्लीट झालं तर डिलीट मारा, आणि FY तुम्हाला कंप्लीटेड दाखवायचं आहे तर वरती 2022 त्यानंतर आपलं कॉलेजचं वगैरे सगळं टाकून कंप्लीट करून सेव्ह करा. पर्सिंग टाकायचं नाही, पर्सिंग टाकायचं नाही. जे करंट आत्ता तुम्ही करणार आहे ते तुम्हाला पर्सिंग दाखवायचं आहे. आता मी करंट कोर्स कुठला आहे माझा 11th सायन्स, त्यामुळे मी इथे पर्सिंग दाखवलं आहे. जर तुमचं जे काही 11th सायन्स कंप्लीट झालं असेल तर 11th सायन्स कंप्लीट दाखवायचं आणि 12th तुमचं पर्सिंग दाखवायचं. तसंच FY कंप्लीट दाखवायचं, SYला गेला असेल तर SY पर्सिंग दाखवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं. तर आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊयात, ज्यामध्ये पास्ट क्वालिफिकेशन. पास्ट क्वालिफिकेशनमध्ये काय काय तुमचे जे काही मागचे क्वालिफिकेशन आहेत, तुमचं पास्टला काय काय क्वालिफिकेशन झालेलं आहे. जसं की तुमची आता मी 11वीला ॲडमिशन घेतले त्यामुळे माझी 10वी झालेली असणार आहे. तुम्ही जर FYला ॲडमिशन घेतलं असेल तुम्ही 10वी 12वी झाली असणार आहे. तर पास्टचं जे काही झालेलं आहे ते क्वालिफिकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. मी 11thला ॲडमिशन घेतले त्यामुळे मी आता SSC सिलेक्ट केलं, स्ट्रीम सिलेक्ट केली, कंप्लीटेड दाखवतोय, इन्स्टिट्यूट कॉलेज कुठलं आहे, कॉलेजचा तालुका, कॉलेजचा जिल्हा, त्यानंतर कोर्स कोणता तर SSC, कोणत्या बोर्डमधून युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे ते, मोड तुम्ही रेग्युलर केलेलं आहे का कसं केलेलं आहे तर ते ऑप्शन दिलेले आहेत. ॲडमिशन कधी घेतलं होतं SSCला ते ऑप्शन, पासिंग इयर, SSC कधी पास झाली तुमची ते इयर, त्यानंतर SSCचा जो काही सीट नंबर आहे ती माहिती टाकायची आहे. मंथ ऑफ एक्झाम, SSCचं जे काही एक्झामचं मंथ असतं मार्च किंवा जे ऑक्टोबरमध्ये देतात ते, तर जे काही मंथ ऑफ एक्झाम असेल एप्रिल, मार्च, फेब, ऑक्टोबर, जून असे दिलेले आहेत. तर तुमच्या फेब किंवा मार्च असेल किंवा ऑक्टोबर असेल. त्यानंतर मार्क्स अप 10 किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली तुम्ही पाहू शकता की तुमचं जे मार्कशीट आहे ॲटोमॅटिकली जी बरोबर माहिती टाकली असेल तर ॲटोमॅटिकली इथे दाखवेल की तुमचं मार्कशीट इथे दिसेल तुम्हाला. तर पाहू शकता आपलं मार्कशीट इथे दिसलेलं आहे.
तर अशा पद्धतीने बरोबर माहिती टाका, तुमची जे काही 10वी झालेली आहे त्याची सगळी माहिती टाका. ॲटोमॅटिकली टोटल मार्क्स, रिझल्ट, पर्सेंटेज इथे ॲटोमॅटिकली येतील, तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यानंतर अटेम्प्ट्स, तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेला आहे त्यामुळे फर्स्ट टाका. जर नापास होऊन दुसरा अटेम्प्ट केला असेल दुसरा अटेम्प्ट टाका. त्यानंतर गॅप वगैरे आहे का, तर गॅप नाही आपलं त्यामुळे नो केलं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केलं की हे पाहू शकता आपली पास्ट क्वालिफिकेशन इथे ॲड झाली आहे. मी 11thला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे पासचं मी SSC फक्त दाखवलं आहे. जर मी 13वीला ॲडमिशन म्हणजे FYला ॲडमिशन घेतलं असतं तर मी इथे काय केलं असतं, 11वी कंप्लीट 10वी कंप्लीट दाखवली असती, 11वी कंप्लीट दाखवली असती आणि 12वी सुद्धा कंप्लीट दाखवली असती. तर जे काही पासचे क्वालिफिकेशन झालेले आहेत, आता करंट तुम्ही समजा 15वीला असाल तर तुम्हाला 10वी 12वी 13वी 14वी 15वी जे काही झाले मागचं ते तुम्हाला इथे कंप्लीट दाखवावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला पासची क्वालिफिकेशन माहिती, करंट कोर्स वगैरे तुम्हाला सगळे दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने भरायचं आहे. आता शेवटचा ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सांगतो. त्या अगोदर लक्षात ठेवा, करंट कोर्सचा ऑप्शन महत्त्वाचा आहे. जे तुमचं करंट झालं आहे ते पर्सिंग करा आणि जे बाकीचं झालेलं आहे ते कंप्लीटेड दाखवा. त्यानंतर आता शेवटचा ऑप्शन हॉस्टेल डिटेल्स. हॉस्टेल डिटेल्समध्ये तुम्ही बेनिफिशियरी कॅटेगरी विचारेल, ज्यामध्ये तुम्ही हॉस्टेलर आहात का डे स्कॉलर आहात. हॉस्टेलर म्हणजे तुम्ही हॉस्टेलवरती राहताय तर तुम्ही हॉस्टेलर करा. जर तुम्ही डे स्कॉलर असाल, जर तुम्ही येऊन जाऊन करत असाल बसनी वगैरे किंवा चालत, तर तुम्ही डे स्कॉलर दाखवा. जर हॉस्टेलर असाल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र स्किलकडून तुम्ही कोणत्या हॉस्टेलमध्ये, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये आहात, हॉस्टेलचा टाईप कसला आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, नॉन गव्हर्नमेंट आहे, पेईंग गेस्ट आहे किंवा रेंटेड तुम्ही होम घर घेतलं असेल, ते असे ऑप्शन आहेत. त्यानंतर बाकीचे ऑप्शन दिलेले आहेत, ज्यामध्ये हॉस्टेल PG रेंटल, हाऊस नेम, कुठे राहता ते नेम टाकायचं आहे, हॉस्टेल जे हाऊसचा ॲड्रेस म्हणजे हॉस्टेलचा ॲड्रेस वगैरे, मेस अवेलेबल आहे का, ॲडमिशनची डेट कधी घेतलं ॲडमिशन, पिनकोड असेल त्याचा, त्यानंतर मेस चेंज, विदाऊट मेस चार्जेस, रेंट किती आहे पर मंथ विदाऊट मेस चार्जेस ते टाकायचं आहे आणि हॉस्टेलचं सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. जर तुम्ही येऊन जाऊन करत असाल तर डे स्कॉलर सिलेक्ट करा आणि सबमिट करा. तर इथे सेव्ह झालेली आहे आपली सगळी माहिती जी आहे ते इथे प्रोफाईल कंप्लीट सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. जे रिन्युअल करतायत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने माहिती चेक करायची आहे सगळी आपली, आणि जे नवीन भरतायत त्यांनी सुद्धा यायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला ऑल स्कीमवरती क्लिक करायचं आहे. ऑल स्कीमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जाणून घ्यायचं आहे, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात आणि कोणत्या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय करायचं आहे ही सगळी माहिती आहे. इथे 5 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे, जे काही ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे. ST कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचा जर इन्कम हा 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपमध्ये अप्लाय करणार, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जर तुमचा इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर व्होकेशनल एज्युकेशन मेंटेन्स अलाउन्स याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. हे झाली ST कॅटेगरीसाठी. आता दुसरं आहे SC कॅटेगरी स्टुडंट्स. आता SCसाठी काय आहे, 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी एज आणि एक्झामिनेशन. अशा पद्धतीने 5 पॉईंट आहेत. याचा स्कॉलरशिप याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. आता ऑल स्कीममध्ये आल्यानंतर जे काही डिपार्टमेंट आहे, तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहात आणि त्यानुसार तुम्ही डिपार्टमेंट सिलेक्ट करा. आता मी OBCसाठी सिलेक्ट केलेलं आहे, कारण मी माझी जी फॉर्म भरतो ते कॅटेगरी OBC आहे. आता स्कीम निवडायची आहे. आता आपला जो इन्कम आहे तो कितीच्या आतमध्ये आहे त्यानुसार स्कॉलरशिप सिलेक्ट करायची आहे. तो स्क्रीनशॉट पहा, इन्कम किती आहे तुमचा, इन्कम सर्टिफिकेटवरती पहा. आता इन्कम कमी असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, इन्कम जास्त असेल तर ट्युशन फीजमध्ये, त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट काढायला लावला होता, ते एकदा पहा आणि त्यानंतर इथे सिलेक्ट करून सर्च करा. सर्च केल्यानंतर जी स्कॉलरशिप भरताय तुम्ही त्याचे इथे डिटेल्स येतील. त्याचे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट कधी आहे, त्याची ॲप्लिकेशनची एंड डेट किती आहे, कधीपर्यंत फॉर्म भरू शकता ते दिसेल. टेक ॲक्शनमध्ये तुम्हाला ॲप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर जर असा तुम्हाला एरर आला किंवा आधार नंबर इज नॉट लिंक टू युअर बँक, तर बँकेमध्ये जायचं आहे आणि माझं आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे DBTला, आणि त्यानंतर तुम्हाला इथे गेट आधार स्टेटसवरती क्लिक करून अशा पद्धतीने बरोबरची खूण झाली पाहिजे. आधार बँक लिंकचं स्टेटस आहे पहिल्या ऑप्शन लेफ्ट साईडला, तिथे तुमचं लिंक झालं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही इथे आता अप्लाय करू शकता. आता माझं लिंक झालेलं आहे त्यामुळे आता मी पुन्हा इथं अप्लाय करायला जातो. अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला जो पुढची स्टेप आहे ते ओपन झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे,
ॲडिशनल इन्फॉर्मेशन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता इथं इन दिस ए रिन्युअल ॲप्लिकेशन, तुम्ही जुने स्टुडंट आहात आणि तुम्हाला रिन्युअल करायचं आहे तर तुम्हाला येस करायचं आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा जर स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे. ॲप्लिकेशन आय डी कुठे भेटेल? लेफ्ट साईडला शेवटी माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही 2022-23 सिलेक्ट करून ॲप्लिकेशन आय डी घ्या आणि ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला कुठे टाकायचं आहे? इथे तुम्हाला टाकायचं आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन रिन्युअल करत असाल, मागच्या वर्षी जर फॉर्म भरत असाल तर, जर तुम्ही पहिल्यांदा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय तर तुम्हाला डायरेक्टली नो करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC म्हणतो आपण, शाळा सोडल्याचा दाखला इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे 256 KB पर्यंत. मी इथे अपलोड केलेला आहे. त्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे पॅरेंट्सच्या नावाने, म्हणजे तुमच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावानं जे काही पॅरेंट्स आहेत तुमचे त्यांच्या नावाने हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे, ज्यामध्ये तुमचं पहिल्यांदा वरती जे नाव येणार आहे ते पालकांचं नाव येणार आहे, त्यानंतर तुमचं नाव येणार आहे, तुम्ही किती मुले आहात घरामध्ये, किती मुली आहात हे तिथं द्यावं लागेल. ते एकदा वाचून मराठीमध्ये वाचा. अगोदर कोणी लाभ घेतलेला असेल तर त्याचं नाव टाका, लाभ घेतला नसेल तर नाही करा. नंतर वडिलांची सही आणि स्टुडंटची सही आणि तारीख, अशा पद्धतीने हे जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते इथे अपलोड करायचं आहे. याचे जे PDF आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते अपलोड केल्यानंतर आता विचारेल हॅव यू अप्लाय फॉर एनी अदर स्कॉलरशिप. जर तुम्ही अदर स्कॉलरशिपमध्ये अप्लाय केलं असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही. अदर म्हणजे कुठली? गव्हर्नमेंटची वगैरे असेल अदर कोणती ती, प्रायव्हेटचं नाही काय संबंध, पण गव्हर्नमेंटची आहे. जर इथे तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्यांनी टाका. इथे मॅन्डेटरी दाखवत नाही. जे स्टार केलेले मॅन्डेटरी आहेत तेच ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत, इथे अपलोड करायचे आहेत किंवा भरायचे आहेत. जे स्टार केलेले आहेत ते मॅन्डेटरी आहे. इथे मला स्टार केलेलं नाही आहे, हे मी सोडून देतो. त्यानंतर रेशन कार्ड फॉर आयडेंटिटी नंबर ऑफ चिल्ड्रन इन फॅमिली, जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे स्टार केलेलं नाही आहे तर हे दोन्ही ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकता. जिथे स्टार केलेलं आहे ते ऑप्शन मात्र तुम्हाला कंपल्सरी इथे टाकायचं आहे. तर मी हे दोन्ही ऑप्शन सोडून दिलेत कारण की इथे स्टार नाही आहेत, त्यामुळे मला काही गरज नाही. पुढे शेवटचं ऑप्शन हाऊ मेनी बॉय चाइल्ड किंवा हाऊ मेनी गर्ल्स चाइल्ड इन्क्लूड यू इन युअर फॅमिली द सेम पॅरेंट्स. आता मी इथे मुलाचा फॉर्म भरतोय त्यामुळे हाऊ मेनी बॉय चाइल्ड इन्क्लुडिंग विचारताय, म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुम्ही धरून किती मुलं आहेत, बॉईज आहेत ते विचारलं जाईल. 1 असेल 2 असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. 2पेक्षा जास्त असतील तर ते इथे लाभ घेऊ शकत नाहीत. तर इथे 2 आहेत त्यामुळे 2 केलं. त्यानंतर डायरेक्टली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही जो आत्तापर्यंत आपण एवढी माहिती भरलेली आहे ती सगळी तुम्हाला दिसेल. सगळी माहिती चेक करायची आहे. सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करायची आहे. इथे टर्म्स अँड कंडिशन सर्व ॲक्सेप्ट करायचे. त्यानंतर फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. सगळी माहिती बरोबर असेल तरच फॉर्म सबमिट करायचा आहे, नाहीतर सबमिट करायचं नाही. सगळी माहिती भरून घ्या. सगळी जी काही मी सांगितली तशा पद्धतीने भरा आणि सबमिट करा. सक्सेस दिसेल तुम्हाला. आपला ॲप्लिकेशन फॉर्म इथे कंप्लीट झालेला आहे. इथे एक ॲप्लिकेशन ID दिसेल. हा ॲप्लिकेशन ID सेव्ह करून ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा. नेक्स्ट टाईम तुम्हाला हा ॲप्लिकेशन ID जो आहे तो रिन्युअल करताना लागणार आहे. तर ओके करा. ओके केल्यानंतर आता ॲप्लिकेशनची प्रिंट कशी काढायची, त्याचं स्टेटस कसं पाहायचं, लेफ्ट साईडला तुम्हाला माय अप्लाइड स्कीम वरती क्लिक करायचं. लेफ्ट साईडला ऑप्शन आहे माय अप्लाइड स्कीम. इथे क्लिक केल्यानंतर आता ऑप्शन आहे वरती अंडर स्क्रुटनी ॲप्लिकेशन, म्हणजे अंडर स्क्रुटनीमध्ये आहे. म्हणजे हे ॲप्लिकेशन आता चेकिंगमध्ये आहे. हे ॲप्लिकेशन अंडर स्क्रुटनी आहे. याचा स्टेटस इथे तुम्ही चेक करू शकता. म्हणजे ते आता चेक होणार, काही दिवसांनी चेक होईल आणि त्यानंतर काही क्युरी असेल, काही चुकलं असेल ते तुम्हाला दाखवेल. आणि याची जी प्रिंट आहे तुम्ही प्रिंटसुद्धा तुम्ही तिथेच जे ऑप्शन आहे तिथे जाऊन प्रिंटसुद्धा काढू शकता. स्टेटससुद्धा तुम्ही तिथेच चेक करू शकता. याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा काढून घ्या. जर कॉलेजमध्ये मागितली तर द्या, नाही मागितली तर द्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढू शकता, स्टेटससुद्धा पाहू शकता. जर काही क्युरी आली तर क्युरीसुद्धा तुम्हाला इथेच दिसेल. जर ॲप्लिकेशन अप्रूव्ड झालं तर अप्रूव्ड दिसेल, रिजेक्ट झालं तर रिजेक्टमध्ये दिसेल. आणि जेव्हा पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये भेटतील तेव्हा फंड डिस्ट्रीब्युटरमध्ये दिसेल. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.